भाऊ जरा तिकडे बी घ्या, सगळीकडे दिसलं पाहिजे. हात वर केलेले सगळे लाईव्ह करा, लाईव्ह. भारत माता की वंदे वंदे वंदे. देवेंद्र जी तुम आगे बढ़ो. आवाज आवाज आवाज. देवेंद्र जी तुम आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा आजच्या या विराट सभेला उपस्थित राज्याचे केंद्राचे माजी मंत्री भागवतजी कराड साहेब, माझे गुरुवर्य संजयजी कोडगे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित मोठ्या संख्येने या सभेला आपल्या लाडक्या भावाला ऐकण्यासाठी आलेल्या माझ्या माता भगिनींसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही अतिशय चांगले उमेदवार या ठिकाणी उभे केले. प्रियंकाताई राक्षे माझी बहीण या ठिकाणी उभे. प्रियंकाताई समोर या. त्यांचं फक्त भाषणच घेणार. प्रियंकाताई सगळ्यांचे शहाजी राक्षे यांना आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहोत. सोबतच माझ्या सर्व 11 प्रभागातील उमेदवार या ठिकाणी आहेत. सर्वांनी नमस्कार करा. मला कल्पना आहे थोडा तुम्हाला त्रास होईल, पण तुम्हाला झालेला त्रास हा 30 वर्ष 35 वर्ष ज्यांच्या ताब्यामध्ये ही सत्ता होती, ज्यांनी या शहरामध्ये वांटोळ करण्याचं काम केलं, त्यांना बदलण्यासाठी उन्हाचा त्रास झाला तरी चालेल, परंतु 100% मला खात्री आहे की माझ्या दिलेल्या भगिनी असतील, माझे बांधव असतील, परतूर नगरपालिकेचं या शहराचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला कल्पना आहे की मागच्या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी निवडणूक लढलो, विकास आघाडी त्या ठिकाणी केली. माझ्या मातोश्री मंदाताई लोणीकरांना आपण उमेदवार म्हणून ऐन वेळेवर त्या ठिकाणी निवडणूक लढवली. निवडणूक पहिली होती. या निवडणुकीमध्ये शहराचा जास्त अनुभव नव्हता. भारतीय जनता पार्टीसाठी डॉक्टर साहेब या शहरामध्ये 3-3.5 हजार मतं असायची, परंतु आता चित्र बदललेलं दिसतंय. मागच्या निवडणुकीपासून या ठिकाणी मुस्लिम उमेदवार देखील आमच्या महिला माता भगिनी उभ्या आहेत. तरुण वर्ग माझ्या सोबत आहे. या शहरातले व्यापारी बांधव आमच्या सोबत आहेत. डॉक्टर मंडळी आमच्या सोबत आहे. याचं कारण काय जर असेल तर मागच्या निवडणुकीमध्ये आपण ही निवडणूक हारलो होतो का नाही? मसलकरजी हारलो ना. आपण ही निवडणूक हारलो, परंतु परतूर शहराचा वर्षानुवर्ष जो रस्ता बेकार होता, दरवर्षी नगरपालिका एक वेळा दरवर्षाला रस्ता करावा लागायचा डांबरीकरणाचा. आज रेल्वे गेट पासून, रेल्वे स्टेशन पासून तर महादेव मंदिर चौक, महादेव मंदिर चौकापासून तर तुमचं पोलीस स्टेशन, आणि पोलीस स्टेशन पासून तर संपूर्ण गणपती मार्ग हा कोणी केलाय? तर आमदार बबनराव लोणीकरांनी केलाय. आणि तो कधी केला? ज्यावेळेस त्यांच्या सुविध पत्नी मंदाताई लोणीकरांना या शहराने पराभूत केलं. एखादा दुसरा पुढारी असता तर त्यांनी विचार केला असता की या शहराचा वाटोळा झाला तरी चालेल, पण मी या काही करणार नाही. यांनी माझ्या गावाने या माझ्या पत्नीला पाडले, परंतु हा विचार बबनराव लोणीकरांनी केला नाही. रस्ता त्या ठिकाणी केला. गल्ली बोळामध्ये देखील शहरामधल्या रस्त्याच्या जवळपास अनेक कोटींचे काम आपण केले. तुम्ही आज संभाजीनगरला जा, मी तुम्हाला दाव्याने सांगतो, परतूर शहरातले माझे तरुण बांधव असतील, सुशिक्षित सर्व बांधव असतील, तुम्ही संभाजीनगरला जा, तुम्ही नांदेडला जा, तुम्ही मराठवाड्याच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा. तापडिया नाट्य मंदिर असेल, संत एकनाथ रंग मंदिर असेल, असं दर्जाचं नाट्यगृह स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींजीच्या नावानं आज परतूर शहरामध्ये पूर्ण झालेलं आहे. तुम्ही जाऊन पाहू त्या ठिकाणी शकता. या शहराच्या स्मशानभूमीची अवस्था काय होती? वर्षानुवर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे अशा लोकांनी दुर्लक्ष केलं होतं. मोंढ्यामधली स्मशानभूमी असेल, शांत बसा, ते सगळे नंतर लाईव्ह करतायत प्लीज. स्मशानभूमीचं ते ऐकू येते ना तुम्हाला? ऐकू तर येते ना? बसा ऐका. स्मशानभूमी त्या ठिकाणी ज्या होत्या दुरावस्था होती. आज ठिकाणची मोंढ्यामधली हिंदू स्मशानभूमीचं त्या ठिकाणी चित्र जाऊन पहा. अतिशय दर्जेदार स्मशानभूमी लोणीकर साहेबांनी केली. त्या ठिकाणी सरकारी दवाखान्याच्या बाजूची जी स्मशानभूमी आहे, टोळं होते तिथं टोळं,
बसायला जागा नव्हते. एक पत्राचं शेड होतं आणि ते पत्राचं शेड कृष्ण खडा 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 वाजत होतं. बरोबर आहे की नाही? मागच्या निवडणुकीत शब्द दिला, आम्ही तो शब्दही पूर्ण केला. ती स्मशानभूमी त्या ठिकाणी झाली. वीटभट्टीकडची बागल गल्लीतली स्मशानभूमी असेल म्हणजे जिल्ह्यामध्ये नाही असं स्मशानभूमीचं काम आपण केलं, रस्त्याचं काम आपण केलं, नाट्यगृहाचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आणि सोबतच सत्ता नसताना सुद्धा 10 नगरसेवक या शहराने आमचे निवडून गेले त्या आघाडीचे. माझ्या मातोश्री पडल्या तरी अडल्या तरी 8200 मतांची ही शिदोरी घेऊन बबनराव लोणीकरांनी काय केलं असेल तर जे बाकीच्या लोकांना इतक्या वर्षात करता नाही आलं ते बबनराव लोणीकरांनी करून दाखवलं. नगरपालिकेची इमारत जी की कुत्र्या मुतल्यावाले सारख्या हालत त्या नगरपालिकेच्या इमारतीसाठी दिलीप शेठ 6 कोटी रुपये मंजूर केले आणि काम आता स्लॅब त्या ठिकाणी जाऊन पडला. म्हणजे विचार करा की सत्ता कोणाची? दुसऱ्याची. परंतु काम करतोय कोण? तर बबनराव लोणीकर आणि भारतीय जनता पार्टी करते. आपण पडल्याच्या नंतरही मुस्लिम समाजाच्या नावावर कित्येक वर्षाचे मतं घेतात, पंजाच्या नावावर मतं घेतात, गडीच्या नावावर मतं घेतात. मोबदल्यात मुस्लिम बांधवांना काय मिळालं? आजही त्या गाव भागात जा, नाल्या नाही, सिमेंट रोड नाही, लाईटची व्यवस्था नाही. परंतु कमाले मला कल्पना कधी कधी विचार येतो की कसे काही बिचारे लोक कसे मतदान करत असतील. अरे ज्यांच्याकडे तुम्ही इतक्या वर्षानुवर्ष सत्ता दिली, पंजावाले असू द्या, घडीवाले असू द्या, त्या लोकांच्या एकाही माणसाच्या एकाही नेत्याच्या बुद्धीमध्ये आलं नाही की एखादा मुस्लिम समाजासाठी शादीखाना करावा. बबनराव लोणीकरांनी पडले तरी मुस्लिम समाजाने आम्हाला मतं नाही दिली तरी या शहरामध्ये 95 लाख रुपये खर्च करून डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या नावानं शादीखाना त्या ठिकाणी आपण केला. या शहरामध्ये वॉटर ग्रीडच्या माध्यमातून जे पाणी आलं 46 कोटी रुपये अतिरिक्त दिले. या ठिकाणी जो रेल्वे गेट आहे ना बांधवांनो, वर्षानुवर्ष त्या ठिकाणी कधी तुम्ही पाहिलं एखादी मालगाडी जर आली तर 2-2, 3-3 घंटे तिथं थांबावं लागायचं. नितीन बरोबर आहे ना? 3 घंटे पिंटू भाऊ सगळे हो ओके साहेब यायले तर त्यामुळे 1 मिनिटात संपवायचं. या रेल्वे गेटच्या ठिकाणची परिस्थिती काय होती? तिला 2-2, 3-3 घंटे ट्रॅफिक जाम राहायची. इकडं तुमच्या महादेव मंदिरापर्यंत गाड्यावरची वाहनं लागायची, तिकडं पाराडगावला झोपडपट्टीपर्यंत वाहनं लागायची, इकडं तुमच्या आनंदवाडीपर्यंत लाईन लागायची, इकडं रेल्वे गेट पर्यंत रेल्वे स्टेशन पर्यंत ती लाईन लागायची. अशी परिस्थिती होती का नव्हती? होती का नाही? बोला ना मोठ्याने आवाज जरा, ते पुन्हा म्हणतील. होती ना? आता ह्या परिस्थितीमध्ये आपण तिथं उड्डाण पूल केला. काही लोक मला कमाल वाटते सोशल मीडियावर बाप्पा काही लोकांनी टाकलं की हा पहा म्हणले परतूरचा स्विमिंग पूल, पाऊस जास्त पडला, अंडरपास मध्ये महाराष्ट्रात जिथं जिथं अंडरपास होते तिथं पाणी जमलं. त्या ठिकाणी देवाची कृपा एवढी झाली, पावसाचा जेवढा पडला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या सगळ्या अनंत गोष्टी असताना त्या ठिकाणी पाणी साचल्याचा फोटो त्या ठिकाणी टाकले. सोशल मीडियावर ट्रोल करणारे लोक शाकीर भाई ट्रोल करत होते की हे पहा म्हणलं विकास. अरे बाबांनो, मला त्या सगळ्या टीका करताना उत्तर द्यायचंय की ज्यांनी काहीच नाही केलं तुम्ही त्यांना काहीच बोलले नाहीत आणि जे केलं त्याचं आमचं राहिलेलं पुलाचं खालचं पाणी दाखवता. कशाला कष्ट घेतात राजा हो? मी वरून बीत केलेला आहे. 2 मिनिटं जर घातले तर तुम्हाला खालून नाही जाता आलं तर वरून जाता येईल. अशी परिस्थिती असताना शहरामध्ये काही काही लोक फिरतात, कुठल्या तोंडाने फिरतात मला कमाल वाटते. मतं कुठल्या तोंडाने मागतात मला कमाल वाटते. अरे अजितदादा या ठिकाणी आले, अजितदादाने सांगितलं की परतूर नगरपालिकेचं उत्पन्न काय पाहिलं का तुम्ही? पाहिलं ना? परतूर नगरपालिकेचं उत्पन्न काय हे विचारलं संजीव भाऊ. ज्यांची सत्ता होती डॉक्टर साहेब, तुम्ही अर्थमंत्री आहात, तुम्हाला कल्पना आहे. ज्यांच्याकडे या नगरपालिकेची सत्ता होती दादांनी त्यांना विचारलं अर्थसंकल्पामध्ये तुमचं उत्पन्न किती आहे नगरपालिकेचं? साहेब कोणाला सांगता नाही आलं. एक जण पट्ट्यामध्ये म्हणला रशीद भाई 2 कोटी. पत्रकार बांधव ऐकलं ना? 2 कोटी.
कमाल आहे, दादाच बोलले, मी काही बोललो नाही. मला कोणावरही टीका करायचं नाही, मी विकासावर मत मागायला. अरे ज्यांना 30 वर्ष सत्ता दिली त्याच्यातल्या एकाही पक्षाला जर तुमचं उत्पन्न किती आहे आणि ते उत्पन्न वाढवायचं कशासाठी, कसं वाढवायचं हे जर माहित नसेल तर शहराच्या सर्व नागरिकांना, माता भगिनींना मला विनंती करायची, कपाळ करंटे होऊ नका. भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्रजींनी 700 कोटी रुपये या शहराला दिले. आम्ही हरल्याच्या नंतर जर 700 कोटी देऊ शकत असतील डॉक्टर साहेब, माझ्या मातोश्री हरल्याच्या नंतर 700 कोटीचे काम जर भारतीय जनता पार्टी करू शकते तर विचार करा की प्रियंका ताई राक्षे नगराचे अध्यक्ष होणारच आहे माझी बहीण, आणि सोबत माझे उमेदवार देखील निवडून येणार आहेत. विकास केलेला विकास कामांच्या जीवावर या शहरामध्ये मत मागणार आहे. या जातीभेद मला आणखीन एक आवर्जून उल्लेख करायचा, निवडणूक आली रे आली की लगेच चालू होतं. विकासाचा मुद्दा कुठेतरी दूषित नेला जातो, विकासावरून ह्या ट्रॅक बदलण्याचा प्रयत्न केला जातो. हळूच मागच्या वेळेस बी सगळं असं वाटत होतं जमल. ऐन टायमाला मलिकबाई कोणाला, इम्रान प्रताप गडी आले. इम्रान प्रताप गडींनी मुस्लिम समाजामध्ये सांगितलं की असं भाजपवाले काय झालं, कमाल कळाली नाही. विकासाची गाडी दुसरीकडे गेली, परंतु तरी आम्ही थांबलो नाही. सर्व जाती धर्मांना 18 पगड जातीच्या लोकांना या शहरामधल्या एकत्र करून परतूर शहराचा विकासाचा आराखडा पूर्ण तयार करून आम्ही आगामी ही निवडणूक लढवित आहे. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये या शहराचा विकास करण्यासाठी, या शहराचं चित्र बदलण्यासाठी लोक म्हणतात बारामती. मी तुम्हाला सांगतो की बारामतीचे लोक म्हणले पाहिजे की परतूरचा विकास कसा झाला पाहिजे. या असं शहर, असं देखा पूर्ण स्वच्छ आणि चांगलं सुंदर शहर. आज मला सगळ्याच बाबीवर बोलायचंय. कर्मचाऱ्यांचे हाल, जे बिचारे कर्मचारी आहेत, सुनील रावनी मला या ठिकाणी निवेदन दिलं, डॉक्टर काळेंनी मला सांगितलं की या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे हाल आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याचे वर्षानुवर्ष थापा मारणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी काही केलं नाही. आज आम्ही त्यांचा प्रश्न सोडतोय. आज शहरामध्ये घंटागाड्या नाहीत, त्या ठिकाणी स्वच्छता केली जात नाही, आणि दुसरीकडे सांगितलं काय जातं की या ठिकाणी प्रशासक आहे, आम्ही काय करू. अरे वाघांनो, 30 वर्ष तुम्ही काही नाही केलं, आता तुम्ही घरीच बसा, तुम्हाला शांत बसावं लागणार आहे. काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या किंवा विरोधक सर्व लोक असू द्या, तुम्ही सगळ्या शहरांनी या ठिकाणी पाहिले की परतूर शहरामध्ये खरोखर बबनराव लोणीकरांच्या माध्यमातून हा दिसेल असा आपण विकास केला आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी या परतूर शहराला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगले शहर करण्यासाठी बबनराव लोणीकर आणि माझ्या नेतृत्वामध्ये जे पॅनल या ठिकाणी उभा आहे, या सर्व उमेदवारांना 2 तारखेला कमळाच्या चिन्हावरील बटन दाबून, कमळासमोरील बटन दाबून ताकदीने जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचं आवाहन मी या ठिकाणी करतो. आणि परतूरकरांना या निमित्तानं शब्द देतो की छत्रपतींचा आठवणी प्रताप शत्रू पुढे कधी झुकणार नाही. आणि माझ्या ह्या सहकार्यांना निवडून दिल्याच्या नंतर परतूरचा विकास केल्याशिवाय मी मागे हटणार नाही, अशी शपथ या निमित्ताने घेतो. अवघ्या 2च मिनिटांमध्ये सन्माननीय देवेंद्रजींचा या ठिकाणी आगमन होणार.